गाणी ऐकते आणि कॉफी करते. हो. वेळ माझ्यावर पडली. म्हणजे दुसऱ्यांदा माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू. तेव्हा तिथे आम्हाला ही गोष्ट सांगितली. हा तर सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे ना. नाही म्हणजे मधुभाऊने दिलेल्या काठवड्यामध्ये ती कपडे लोखंडे म्हणजे सदा आणि महिन्याची मुलगी आहे. म्हणजे मी जगते का मरते अशी वेळ तू माझ्यावर आणलीस. अगं दुसऱ्यांदा तू माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस. प्रिया, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. अगं ते चिखलातले किडे असतात ना, तेही तुझ्यापेक्षा परवडले. इतकी घाणीने माखली आहेस तू. प्रियाने कुठे कुठे कर्तृत्व वाचवले हे सुद्धा आम्हाला तेव्हाच कळलं जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता. कारण तिथेच आम्हाला सँडी भेटली. प्रियाच्या लग्नाआधीच्या अनेक प्रियकरांपैकी एक. काय म्हणून तू माझ्याकडे तन्वीच्या ओळखपत्राचा फोटो मागितलास? दादा ते तुझं वाक्य झालंय. पोस्ट केलं होती. दादाचं वाक्य झालंय, दादाकडे बघताय. पण ती फी कधी त्या कॉलेजपर्यंत पोहोचलीच नाही त्यांच्याच्या. कारण प्रियाने कधीच त्या कॉलेजमध्ये दाखलाच घेतला नाही. प्रियाचा एवढाच राग सदाला पण आला. कारण तिने त्यांना महिन्याचे पैसे देणं बंद केले. आणि सदा महिना करून आम्हाला काही कळू नये म्हणून प्रियाने त्यांना घरातून गायब केलं. तर योगायोगाने काही दिवसांनी आम्हाला सदा आणि महिन्याचा प्रसाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.